दोन दिवे आहेत, एक दिवा विझलेला आहे, एक दिवा पेटलेला आहे. लोक सोबत राहणार पेटलेल्या दिव्याच्या, मान सन्मान पेटलेल्या दिव्याला, प्रणाम पेटलेल्या दिव्याला, हवा हवासा वाटतो तो पेटलेला दिवा. लोकांना आनंद येतो पेटलेल्या दिव्यासोबत. पत्नी संतुष्ट राहील त्या पेटलेल्या दिव्यासोबत. ज्याचा दिवा विझलेला आहे त्याच्यासोबत पत्नी राहायला खुश नाही, तिला तिच्यासोबत आनंद येत नाही, ती भांडण करेल, त्याला दूर लोटेल. आणि जो पेटलेला दिवा आहे तर तुमच्यात जर पेटलेला जर स्पार्क जर नसेल तर एखादा बाहेरचा पेटलेला दिवा घेत आहेत. असं वाटत नव्हतं मला की खरंच एखाद्या खानदानी स्त्रिया याबद्दल विचार करत असतील, परंतु होत आहे बंधूंनो. ज्याच्यामध्ये स्पार्क नाही आहे ती आली तुमच्यासोबत, तुमच्यामध्ये स्पार्क होता म्हणून तुम्ही एक तरुण होते, तुमच्यामध्ये काहीतरी एनर्जी तिला वाटत होती. आता ती एनर्जी गेलेली आहे आणि स्त्रीच काय जगातली प्रत्येक गोष्ट ही स्वार्थी आहे. तुमच्यामध्ये काहीतरी पात्रता असेल, तुम्ही जर धारण करू शकत असाल तर ती तुमच्यासोबत राहील. आणि स्त्री तर ही एक एनर्जी आहे, तिला धारण करायला माणसामध्ये एनर्जी पाहिजे आणि ती एनर्जी तुमच्या स्पार्कमधून येत असते. आणि तो जर स्पार्क जर गेलेला तर परत येता येतो. त्यासाठी त्या पेटलेल्या दिव्यासारखं तुम्हाला वागावं लागेल. तुमच्यामध्ये व्यायाम, योगा, प्राणायाम, तुम्हाला काही टेक्निक त्या शिकाव्या लागतील आणि नक्कीच तुम्ही त्या स्पार्कवाल्या दिव्यासारखं कॉन्फिडन्स जर दिसले तर तुमची ती गेलेली शक्ती, तुमची जी स्त्री तुमच्याकडे नक्कीच परत येईल. किंवा जर नसेल गेली तर खूप देवाचे आभार माना आणि जाऊ नये यासाठी काहीतरी प्रयत्न करा.